दरम्यान तरुणाईनं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी गोव्यामध्ये निवडणूक आयोगाने एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे। 40 मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एका मतदान केंद्रावरती गुलाबी रंगाचं मतदान केंद्र उभारण्यात आलंय। हे मतदान केंद्र आतून बाहेरून गुलाबी रंगाचं करण्यात आलंय। तसंच मतदान केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी देखील गुलाबी रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत। 18 ते 20 वयोगटातल्या तरुण उमेदवारांना मतदान केल्यानंतर एक टेडी बेअरची देखील भेट देण्यात येते। निवडणूक आयोगाकडनं पहिल्यांदा मताधिकारचा वापर करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी अशा प्रकारे पिंक पोलिंग स्टेशन तयार करण्यात आलेले आहेत। 40 ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्या प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अशा प्रकारचं जे आहे एक पिंक पोलिंग स्टेशन तयार करण्यात आलेलं आहे। याचा रंग पिंक असतो। याच्या आतले जे अधिकारी आहेत तेही पिंक कपड्यांमध्ये असतात आणि या सर्व मुली ज्या येतात, ज्या पहिल्यांदा मताधिकारचा वापर करतात, आपलं मत देतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारे जे आहेत टेडी बिअर्स आणि पेन देण्यात येतात। निश्चित हे प्रोत्साहन देण्याचा एक जी आहे ती त्यांच्याकडनं एक पाऊल उचलण्यात आलेलं आहे। आपल्या महिला अधिकारी आहेत, आपण या सर्वांना हे पिंक टेडी बिअर्स दिले, यांना मोटिवेट करण्यासाठी हे करताय? मोटिवेट करण्यासाठी करताय आणि पहिल्यांदाच जे वोट देत आहेत, पहिल्यांदा वोट त्यांना फर्स्ट टाइम वोटर्ससाठी, महिलांसाठी फर्स्ट 18 ते 20 फर्स्ट टाइम महिला नहीं, जेंट्स को भी देता है टेडी बियर। 18 to 20 का जो होगा उनको दिया उनको आतापर्यंत ज्या 40 कॉन्स्टिट्युएन्सी चांगलं मतदान झालंय आणि वेगवेगळे उपक्रम निवडणूक आयोगांकडनं ते जे आहे घेण्यात येत आहेत आणि या सर्वांचंच म्हणणं आहे की चांगला उमेदवार निवडण्यासाठी आणि चांगली सरकार निवडण्यासाठी मताधिकारचा वापर करणं गरजेचं आहे आणि ते इथे ते करत आहेत। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, गोवा।